बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी। 10 वर्षांनंतर झालेल्या बाळाचं बारसं आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली। या भीषण अशा अपघातात आजी आणि आईसह 1.5 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय आणि गाडीतील आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। हृदय पिळवटून टाकणारी ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ घडली आहे। धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे 2 तरुण दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले। अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबे जळगाव इथे हा अपघात झालेला आहे। या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही तरुणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा भीषण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। एकूण 4 इसम याच्यामध्ये मयत झालेले आहेत आणि 2 इसम जे आहेत ते जखमी आहेत। या जखमींना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि त्यांनी ती गाडी मित्राला चालवण्यास दिलेली होती। प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे। रात्रीच तात्काळ जे आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला टीव्ही सेंटर एरियातून अटक केलेली आहे। अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन केल्यासंबंधात त्याचं आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे। दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे।